फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचा उल्लेख. मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, तर गोपाळ बन्ने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या ताब्यात. फलटण प्रकरणातील आरोपी गोपाल बन्नेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी स्वतःचा मोबाईल लपवला. दोन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्या संपर्कात असल्याची कबुली. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर युवा काँग्रेसचं महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन. दिल्लीमधील रायसिना रोडवर युवा काँग्रेसची निदर्शनं. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणी 30 ऑक्टोबरला पुढील सुनावणी. जमीन व्यवहारातून ट्रस्टही अधिकृत माघार घेणार. दोन्ही बाजूंचे प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार. फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय. फडणवीसही आमच्या सोबत. मोहळा फसू नयेत म्हणून विशाल गोखलेंकडनं व्यवहाराचा त्याग. जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान. 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा. जाहीर केलेल्या पॅकेजमधील 8,000 कोटी वितरित. नुकसान भरपाईसाठी आणखी 11,000 कोटींची मान्यता. फडणवीसांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली. संध्याकाळी 6 वाजता शासकीय निवासस्थानी बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शेतकऱ्यांना न झालेली मदत या विषयांवर चर्चा होणार. कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री आणि अधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा मकरंद पाटलांचा आरोप. सूत्रांची माहिती. तर कॅबिनेटमध्ये कोणताही वाद नाही, सामंतांकडनं स्पष्ट. रोहित पवारांनी दाखवलेलं आधार कार्ड खोटं निघालं. आता ते महाराष्ट्राची माफी मागणार का? मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. रोहित पवारांनी ट्रम्प यांचं खोटं आधार कार्ड प्रिंट केलं होतं.